नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आलेली आहे ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं ही इज मॅन ऑफ वर्ड्स. म्हणजे एकदा का मी कमिटमेंट केली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता असं म्हणणारे अजितदादा आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वे सर्वाच म्हणून आम्ही आता त्यांच्याकडे पाहतोय. अजितदादा, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. आणि ठरल्याप्रमाणे आपण सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात करतोय. सकाळी 7 वाजता हा इंटरव्ह्यू आपण करतोय अजितदादांच्या पुण्याच्या घरी. दादा, जसं मी म्हटलं की दादाने एकदा शब्द दिला की दिला. पुणेकरांना यावेळी काय शब्द देत आहे? पुणेकरांना मी शब्द दिलेले आहेत 5. एक म्हणजे खड्डेमुक्त पुणे शहर आणि ट्रॅफिकची समस्या सोडवणं. दुसरा दिलेला आहे दररोज कॉर्पोरेशनच्या पाईपलाईननी नळानी तुमच्या घरामध्ये पाणी देणं. तिसरा दिलेला आहे हायटेक हॉस्पिटल. हे आरोग्याची जे आपण सर्व्हिस देतो त्याच्यामध्ये अलीकडे खूप मोठे आमूलाग्र बदल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हायटेक अशा प्रकारची हॉस्पिटलची सेवा. त्याच्यानंतर रोज पुन्हा स्वच्छ करून झाडलोट करून निघणाऱ्या घनकचऱ्याची ओला सुका त्याची व्यवस्थित नवीन जी पद्धत आलेली आहे त्या आधुनिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणं. त्याच्यानंतर अजून एक दिलेलं आहे प्रदूषण कमी करण्याच्या करता STP प्लांटचं निम्म पाणी, STP प्लांट नसल्यामुळे निम्म जवळपास 450 MLD पाणी हे पुण्याच्या जवळच्या नद्यांना जातं. मुळा, मुठा, पावना या सगळ्या त्याला ते पाणी ट्रीट करून नदीला गेलं पाहिजे. आणि हे प्रदूषण मुक्त करत असताना एन्व्हायरमेंटचा विचार करून प्रदूषण ज्या ज्या गोष्टीने होतं त्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणायच्या हा त्याच्या मागचा एक हेतू आहे. अशा ह्या वेगवेगळ्या आम्ही पुणेकरांना शब्द ह्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेला आहे. आम्ही जो काही वचननामा म्हणा, जाहीरनामा म्हणा, त्याच्यामध्ये देखील आम्ही त्याच गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आणि मग वेगळे अजून आपलं पुणे जुनं आहे त्याच्यामुळे जुन्या ज्या काही इमारती आहेत, माडाच्या इमारती आहेत, त्याचा पुनर्विकास करणं. स्लम आहे, स्लममध्ये आता SRAच्या योजनेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर TDR आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करून दिल्या जातात. पुण्यात जागेच्या किमती अमाप वाढलेल्या असल्यामुळे ह्या कामाला आता लोक मिळत आहेत. मागं ते मिळत नव्हते, मुंबईलाच मिळायचे कारण मुंबईच्या जमिनीच्या किमती जास्त होत्या. पण आता तुलनात्मक मुंबई नंतर महाराष्ट्रामध्ये पुण्याचा नंबर लागतो. अशा ह्या वेगवेगळ्या बाबी आहेत. त्याच्यातून पुणेकरांना मदत करण्याची आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रचार करतो. बरं, पिंपरी चिंचवड पुणे याच्यामध्ये जवळपास दिवसाला तुम्ही 15-16 तास आम्हाला बाहेर प्रचारात दिसताय. काय मूड आहे पुणेकरांचा? काय पल्स जाणून बाहेर घेतली? पण मी गेलेलो होतो. सांगली, परभणी, आपल्या लातूर, अमरावती अशा वेगवेगळ्या भागात. पण माझं हे होम टाऊन आहे. 25 वर्ष पाठीमागच्या काळात 1992 ते 2017 पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका मी पाहत होतो. त्यावेळेस त्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या सहकार्यांनी केला, अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन. आणि त्याच्यामुळं नंतर ज्यांच्या ताब्यात पिंपरी चिंचवडची किंवा पुण्याची सूत्र गेलेली आहेत तो त्या कारभार करत असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं पुढे आलेली आहेत. बजेट पण तिकडचं 9,600 कोटीचं आहे, इकडचं 12,600 कोटीचं आहे. एवढं मोठं बजेट असताना देखील त्या बजेटचा उपयोग सर्वसामान्य माणसांना जे काही मदत व्हायला पाहिजे, उदाहरणार्थ दोन्ही शहरात टँकर माफिया मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही जर विचारलं नवीन एरिया जो वाढतोय तिथं टॉवर होत आहेत, त्या टॉवरमध्ये प्यायला पाणी आणण्याच्या करता टँकर लावावं लागतात आणि ह्यांचेच बगलबच्च्यांची लॉबी आहे. माझा दावा आहे की हेच मुद्दाम काही काही भागात वॉल कमी जास्त करतात आणि मग तिथं पाण्याची टंचाई झाली की टॉवरमध्ये सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना तिथं पाणी मागवावंच लागतं कारण पाण्याशिवाय तर काहीच शक्य नाही. आम्ही ही पण माहिती घेतली की आपल्या पुण्याला
22 TMC पाणी पिण्याकरता वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरचं दिलं जातं. मानसी विचार केला पॉप्युलेशनचा तर 300 लिटर आहे. पण पुण्याचे अधिकारी म्हणतात की फ्लोटिंग पॉप्युलेशन जलसंपदा विभाग धरत नाही. पुण्याच्या जुन्या पाईपलाईन त्याच्यात लिकेजेस आहेत, उंच टाक्या करायला पाहिजे होत्या त्या गतीनं केल्या गेल्या नाही. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आणि पुण्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये एखादी व्यक्ती राहत असताना त्यांना मी या ज्या 5-6 गोष्टीचा उल्लेख केलाय त्यांना समाधान मिळालं तर ते पुण्यात प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं पुण्याचा नंबर वर चाललेला आहे. त्याच्यावर आरोग्य पुणेकरांचं धोक्यात आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता येतात, पण त्याच्याकरता पॉलिटिकल व्हील लागतं, राजकीय इच्छाशक्ती. ती दुर्दैवाने दोन्ही शहरामध्ये ज्यांच्या हातात कारभार स्थानिक होता, स्थानिक कारभार, त्यांनी ती दाखवली नाही. आणि त्याची किंमत पुणेकरांना मोजावी लागली, पिंपरी चिंचवडकरांना मोजावी लागली. आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आज कर्जबाजारी झालेली आहे. आज 4,000 कोटी रुपये वेगवेगळ्या विभागाची बिलं ही देणं बाकी आहे. अशा इथं तर पैशाची तरतूद करून देखील खड्डे बुजवण्याच्या करता 5 वर्षात मी मध्ये माहिती घेतली तर साधारण 1150 कोटी रुपये 1200 कोटी रुपये दिले होते. त्याच्यातले 550-600 कोटी खर्च केले. त्याच्यावर तिथंही दुर्लक्ष आहे. आणि ज्या कामाला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे आणि ते काम गतीनं करून घ्यायला पाहिजे ते न करून घेता ज्याच्यामध्ये मोठे मोठे टेंडर आहेत, म्हणजे मोठे मोठे त्याचे हे केलेले आहेत, कामं काढलेली आहेत, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला जातो. त्या गोष्टी बरोबर नाहीत. आणि त्याच्यावर पुणेकरही त्रासून गेलेत, पिंपरी चिंचवड पण त्रासून गेलेत. लॉ आणि ऑर्डरचा प्रश्न आहे, ती कोयताप गँग, ते अजून कुठले काही अल्पवयीन मुलं रात्री जाऊन 2 व्हीलर फोडणं, जाळणं, काय त्यांना त्याच्यातनं मिळतं माहिती नाही. परंतु 9 वर्षापूर्वी अशी परिस्थिती पुण्यामध्ये नव्हती. ती आज झालेली आहे. आणि वेळ पण वाया जातो, इंधन पण खर्च होतं. अशा अनेक गोष्टी पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्हीमध्ये. बरं, आपण सुरुवातीला पुणे आणि पिंपरी चिंचवड याबद्दल बोलतोय. खरं तर प्लांट सिटी किंवा मेट्रो सिटी ही जी कन्सेप्ट मधल्या काळामध्ये भाजप घेऊन आलं होतं, तुम्हाला असं वाटतं का की ती इम्प्लिमेंट करताना पिंपरी चिंचवडमध्ये काही गोष्टी ह्या मूलतः इन प्लेस होत्या? बरोबर आहे ना. 1992 ते 2017 पर्यंत ती गावं ती गावं एकत्र करून नगरपालिका झाली. त्याच्यातनं मग महानगरपालिका झाली. आशिया खंडातली सगळ्यात मोठी सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. कारण तिथल्या 3 विधानसभा मतदारसंघाचा असणाऱ्या पॉप्युलेशनचा विचार करून तिथलं बजेट आहे आत्ताच संपेल त्या वर्षाचं 9,600 कोटी. इथं 8 विधानसभा मतदारसंघ आहे. पुण्यातलं बजेट आहे 12,600 कोटी. ह्या जो फरक आहे आणि तुलनात्मक तिथलं बजेट मानसी विचार केला तर ते जास्त आहे. मी त्या काळामध्ये ग्रेड सेपरेटर केले, फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, उद्यानं केली, क्रीडांगणं केली. पावनेचं पाणी कमी पडायला लागल्यानंतर भामास्केटचं पाणी दिलं. इथं पण पुण्यात भामास्केटचं पाणी वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर कमी पडायला लागल्यानंतर तिथं पण आम्ही दिलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्र सरकारने केंद्रात जेवढं द्यायला पाहिजे मेट्रो चालू करण्याच्या करता, नॅशनल हायवेज इथनं जातात त्याच्याकरता, रिंग रोड करता आता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय, त्याची टेंडर काढलेले आहेत, काम सुरू झालेलं आहे. जी जबाबदारी त्या दोन्ही सरकारची आहे, म्हणजे पंतप्रधान आवास योजना, गोरगरिबांना घरं देण्याचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये राज्य सरकारने राज्य सरकारचा हिस्सा देणं, ह्या सगळ्या बाबी हे दोन्ही सरकार करतायत. परंतु इथल्याही स्थानिक जे कोणी पुणे पिंपरी चिंचवडचे कारभारी आहेत त्यांनी तिथं लक्ष द्यायला पाहिजे. ते दुर्दैवाने लक्ष देण्यात कमी पडले. त्यांचे इंटरेस्ट नको त्या गोष्टीमध्ये निर्माण झाले आणि नुसतं टेंडर काढणं, रिंग करणं, ठराविक कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवूनच त्यांना ती कामं कशी मिळतील ते पाहणं. कामाचा दर्जा चांगला राहिला नाही, कामं खूप पैसे त्याच्यात नाहक जास्तीचे द्यावे लागलेत. अशा ह्या सगळ्या बाबी आहेत. आणि म्हणून माझी भूमिका आहे की मागे मी करून दाखवले 25 वर्षामध्ये.
परंतु आता या 9 वर्षात 5 वर्ष कॉर्पोरेशनला निवडून आलेल्यांची आणि नंतर देखील जे पाहत होते ते 4 वर्ष कोणी पाहिलं ते पुणेकरांना माहिती आहे, पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे. अशा पद्धतीनं त्या पैसा आणि त्याच्यामध्ये होत असलेला भ्रष्टाचार ह्याला कुठंतरी आळा घालण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आपण इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ट्रान्सपोर्ट या सगळ्या विषयांवर बोलतोय. तुम्ही मधल्या काळात असं म्हटलं होतं की ट्रान्सपोर्ट फ्री करणार, पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री करणार. खरंच शक्य आहे का हे? शक्य असं आहे. पुण्यामध्ये 30 लाख वाहनं आहेत. 30 लाखातली वाहनापैकी 15 लाख वाहनं दररोज रस्त्यावर येतात असं आपण गृहीत धरू. 15 लाख वाहनं रस्त्यावर येत असताना आहे ते रस्ते फ्लायओव्हर वगैरे बाकीची कामं चालू असल्यामुळे कमी पडत आहेत. ट्रॅफिक जबरदस्त होत आहे. जे वाहनं रस्त्यावर येतात त्याच्यावर प्रदूषण प्रचंड वाढत आहे. त्याच्यातून वेळ वाया जातोय. पूर्वीच्या काळात तुम्ही इथून कुठं जात असताना 15 मिनिटं लागत होते, आता त्याच्यामध्ये 1-1 तास 1.25 तास लागतोय. म्हणजे मनुष्याचं जो वेळ आहे तासी तोही वाया जातोय. 15 लाख वाहनांच्या मध्ये अर्धाच लिटर मी धरतोय पेट्रोल किंवा डिझेल जळतंय जास्त. अर्ध्या लिटरची किंमत मी 50 रुपये धरतोय. 15 लाख गुणिले 50 रुपये 7.5 कोटी रुपये दररोज पुणेकरांचे वाया जात आहेत. त्याचबरोबर तुम्ही इकडं पाहिलं तर त्यांचे जे तास वाया जात आहेत ते 15 लाख लोकांचे 150 रुपयांनी तास वाया जातात. ते 22.5 कोटी रुपये त्याची किंमत होऊ शकते. कारण महत्वाची लोक असतात ते त्याच्यापेक्षा जास्त काळ त्यांच्या ऑफिसमध्ये बसले, त्यांनी काम केलं तर त्याच्यातनं आउटपुट निघणार आहे. 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे ह्याच्यामध्ये अक्षरशः कारण नसताना वाया जात आहेत. त्याच्यातून जर आपण मेट्रो आणि PMPML फ्री केलं तर पुण्यामधले जेवढे लोक काम करतात त्यांच्याकरता मेट्रोला 5 कोटी रुपये द्यावे लागतील आणि त्या ह्याच्याकरता आपल्या PMPML करता साधारण एक 20 कोटी महिन्याचं मी सांगतोय 20 कोटी रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील. असं दोन्ही मिळून 25 कोटी महिन्याला, वर्षाला 300 कोटी. आणि मी मगाशी जे आवर सांगितले लोकांचे खराब होत आहेत त्या सगळ्याचा वर्षाचा विचार करता ते 10,500 कोटीच्या पुढं का 800 कोटीपर्यंत तो आकडा जातोय. उलट फ्री केल्यानंतर आता काही जण सांगतात आम्ही 75 वर्षाच्या वरच्या लोकांना फ्री करणार, काही ठिकाणी मुलींना फ्री आहे, काही ठिकाणी दिव्यांगांना फ्री आहे. तुम्ही जगात बघितलं तर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही उत्तम आणि फ्री देण्याचीच पद्धत असते. त्याच्यामध्ये तिथं तिकीट काढा, पुन्हा लाईनीत उभं राहा, हे करा ते करा. त्याच्यात पण स्टाफ 3-3 शिफ्टला द्यावा लागतो. मेट्रोला PMPML ला पण तिकीट आपला कंडक्टर, पुढे ड्रायव्हर, ही गर्दी वगैरे वगैरे. त्यापेक्षा हे केलं तर त्यांना तेवढे पैसे दरवर्षी द्यायचे, त्यांनाही त्यांचं भागेल आणि पुणेकरांना पण मोफत मेट्रो आणि बस मिळेल. ह्याच्यामध्ये मेट्रो इलेक्ट्रिकवर चालते त्याच्यावर तिथं प्रदूषण नाही. बसेस ई-व्हेकल्स आहेत आणि CNG आहेत त्याच्यावर तिथं प्रदूषण नाही. एवढी वाहनं रोडवर आल्यानंतर 15 लाख वाहनापैकी बरीचशी कमी होतील. माझं म्हणणं 15 लाख वाहनापैकी एक 7-7.5 लाख वाहनं कमी झाली तर कितीतरी प्रदूषण कमी होईल. त्याच्यावर आरोग्याला जो त्रास होतोय, आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता आजार जे काही मला विचारलं काय झालं, व्हायरल इन्फेक्शन हे प्रकार कमी होतील. लोकांना तोही त्रास आहे. आणि काही जण आता माझ्या विरोधात प्रचार करतात की रिक्षावाल्यांचं काय होणार. उलट तुम्ही तुमची गाडी ड्रायव्हर न घेऊन जाता, तुम्ही तुमच्या इथं मेट्रोचं स्टेशन असेल किंवा बस स्थानक असेल तिथं जाण्याच्या करता तुम्ही रिक्षा वापरणारच आहे आणि तिथं उतरल्यानंतर तुमच्या घरापर्यंत तुम्ही रिक्षा वापरणारच आहे. मेट्रो काही तुमच्या घरापर्यंत नाही आहे. मेट्रोचा रूट रामवाडी ते वनाज आणि इकडं स्वारगेट ते पिंपरी अशाच पद्धतीचं आहे. हे फार विचारपूर्वक, कारण मी अनेक वर्ष ह्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करतोय. यंदावी आत्ता 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू होईल तेव्हाही सादर करणार आहे. त्याच्यामुळं आम्ही काहीतरी उठलोय आणि काहीतरी सांगितलंय असं नाही.
हे माझं होम टाऊन आहे. मी जर काही चुकीचं सांगितलं तर लोक मला जाब विचारतील, तू काय अभ्यास केला होता, कसं आम्हाला सांगितलं, मतं मिळवण्याकरता का सांगितलं का? असं मी केलेलं नाही. त्याच्यात समजा तुम्ही रिटायर झालेले ऑफिसर असाल आणि पुण्यामध्ये तुम्ही राहताय, तर मी तुमचाही सल्ला घेतलाय, त्याच्यातल्या तज्ञांचाही सल्ला घेतलाय. ह्या सगळ्या बाबी घेऊनच मी तो जाहीरनामा तयार केलाय. पण समोरच्यांना आता ते इतकं पटेन असं झालेलं आहे, त्याच्यामुळं कोणी कोणी काय काय सांगतं, अरे हे कॅबिनेटला निर्णय घ्यायला पाहिजे होता, कॅबिनेट कसं याला मान्यता देईल. अहो, कॅबिनेट महाराष्ट्र सरकारमधले निर्णय घेतं, केंद्र सरकार भारत सरकारचे निर्णय घेतं, महानगरपालिका महानगरपालिकेचे निर्णय घेतं. तिथं राज्य सरकारचा तसा अर्थार्थी संबंध येत नाही. तिला स्वायत्तता दिलेली आहे, ती लोकल बॉडी आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या करता हा सगळा पॅटर्न बसवलेला आहे. त्याच्यावर तुमचं बजेट काय असावा तुमचा अधिकार आहे. म्हणजे तुमचं उत्पन्न, तुमचे लिकेजेस कमी करणं तुमचं. आणि त्यांनी मात्र त्यांच्या जाहीरनाम्यात आम्ही 75 वर्षावरच्या लोकांना मोफत मेट्रो आणि PM पेमेंट देणार. आणि मग तुम्ही कुणाला विचारलं? तुम्ही सरकारला विचारलं? कॅबिनेटला निर्णय झाला. पण ते कसं आहे ना की वयोवृद्धांसाठी बाय डिफॉल्ट अनेक ह्याच्यामध्ये राज्यांमध्ये देखील अशी सुविधा आहे. आणि हो, बरोबर आहे ना. परंतु ती बस ST ला आहे, हो ती राज्यात आहे. बरोबर. बस बेस्टला नाहीये. मुंबईत बेस्ट आहे किंवा माझ्या नव्या मुंबईत पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ठाण्यामध्ये आहे, बऱ्याचशा ठिकाणी. तिथं त्यांनाच चालवावं लागतं. आणि 2 PMT PCMT मिळून 60% PMT 40% PCMT असे 100% करून PMPML अशा प्रकारची कंपनी केलेली. बरं, हे सगळं चालू असताना पुण्यामध्ये अनेक, जसे म्हटलं, पाण्याचा इश्यू आहे की पाण्याचं दर, मला असं वाटतं की हजारो रुपये लोकांचे हे केवळ दर महिन्याच्या पाण्यावर जात आहेत. आणि ते सुद्धा प्युअर पाणी नाहीये, टँकरचं पाणी घ्यावं लागतं, कन्झ्युम करावं लागतंय पुणेकरांना. माझं तेच म्हणणं आहे, इथं टँकर माफिया पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मोठे आहेत. आणि आता इथं स्थानिक जे लोकल लिडरशिप काम करते ह्यांचे जे बगल बच्चे आहेत, आणि मग ह्यांचे टँकर चालवण्याच्या करता हे सगळं चाललंय. आणि मग कुठलंही पाणी भरायचं, सोसायटीमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला रोज पाणी लागतं, किती मोठ्या पदावर तुम्ही असला तरी. आणि त्याच्यामुळं मग शेवटी ते सोसायटीच्या चेअरमनला सांगतात, बाबा आण कुठलं तरी पाणी, आणि मग ते पाणी आणलं जातं. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच गोष्टीला माझा विरोध आहे. मागे 25 वर्ष तुम्ही पिंपरी चिंचवडकरांना सहज जाऊन विचारा की त्यावेळेसची परिस्थिती कशी होती. आम्ही हे कुणाचे लाड चालून द्यायचो नाही. शेवटी काम तिथं कामच झालं पाहिजे आणि ते पारदर्शक झालं पाहिजे. त्यामध्ये नागरिकांना पण काही प्रश्न मनात आले तर त्यांना शंकेचं निरसन आपल्याला करता आलं पाहिजे. ह्या बाबी आम्हाला करायच्या, ते तर मी सांगितलेलं आहे. 1 अलार्म 5 काम, असं तर माझं स्लोगन आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये मधल्या काळामध्ये असं जाणवलं की तुम्हीच कुठेतरी विरोधी नेत्यांची स्पेस ही हिरावून घेतलेली, हिसकावून घेतली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काँग्रेसची स्पेस पूर्णतः तुम्ही घेतल्याचं या काळामध्ये पाहायला मिळालं. वृषालीताई, मागे आम्ही आघाडी सरकारमध्ये होतो. त्यावेळेस कोण होतं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि काही शेकापा वगैरे काही मित्रपक्ष असतील. त्या काळामध्ये 99 ते मी 2014चा काळ सांगतोय. त्या काळात लोकल बॉडीचे इलेक्शन झाले तर तिथं वर आम्ही एकत्र लोकसभेला विधानसभेला असायचो, खाली आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहायचो. त्यावेळेस कधीच आम्ही कोणी आम्हाला प्रश्न विचारला नाही, अरे तुम्ही 2 जण वर सत्तेमध्ये आहात आणि खाली एकमेकाच्या विरोधात कसं उभं राहता. ते राहिलेला इतिहास आहे. शेवटी इथं जे रुलिंग पार्टीमध्ये काम करतात त्यांचेही कार्यकर्ते असतात. त्यांना आम्ही केंद्रात आणि राज्यात आपण एकत्र जातो हे सांगून काम करायला लावतो. परंतु त्यालाही वाटतं मी नगरपालिकेचा नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य ह्याच्यामध्ये आपल्याला काम करता आलं पाहिजे. त्याच्यातनंच कार्यकर्ता जर चांगला असेल, लोकात पॉप्युलर झाला तर तो उद्या आमदार होतो, खासदार होतो. हे त्याच्यातलं माध्यम आहे.
आणि ते तुम्ही आत्ताच, अहो तुम्ही तिथं युतीमध्ये आहात आणि इथं एकमेकांच्या विरोधात का लढता? आता एकमेकांच्या विरोधामध्ये लढल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही, म्हणून आम्ही लढतोय. पण एकमेकांची माणसंही घेता तुम्ही. हे हो का, जर माझ्या जवळची चांगली माणसं तुम्ही घेतली तर घ्या ताई, घ्या बरं का, तुम्ही घ्या. मग तुमच्याकडची चांगली माणसं तुम्ही कुणाला तरी तिकीट देणारच होता. आपल्या मराठीत म्हण आहे, काट्याने काटा काढायचा. तशा पद्धतीने तुम्ही जर सुरुवात केली माझी माणसं घ्यायला, तर मलाही तुमची माणसं घेणं क्रमप्राप्त आहे. मी काही साधू संतांचा अवतार आहे काय? पण तुम्ही अगदी काही तासांमध्ये गेम फिरवलात आल्या आल्या. अहो काही तासांमध्ये, त्यावेळेस आम्ही हातभरून कसं चालेल? शेवटी आमच्यावर सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. आज हजारो कार्यकर्ते आमच्यावर अवलंबून आहेत. त्याच्यामुळं आज कार्यकर्ता ज्यावेळेस आम्ही उभे असतो त्यावेळेस तो आमचं काम करतो, म्हणून आम्ही आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री होतो. मग त्याची वेळ येते त्यावेळेस आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहायला नको? लोक म्हणतील काय नुसत्या सतरंजा उचलायला लावतात, त्यांचं यांनाच काम करू द्या. निवडणुकीत सांगितलं तुमचा तुम्हीच प्रचार करा, आम्ही घरी बसतो. असं नाही चालत. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, त्या त्या पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, कणा. आणि त्या कार्यकर्त्याला तुम्ही एक आधार दिला. काही कार्यकर्ते आमच्यावर पण नाराज झाले ना. जर आमचे जवळचे काही, आणि अलीकडे काय झालंय, फार निवडणुकीचं वातावरण बदललंय. पूर्वीच्या काळात निष्ठा, एक आपली स्वतःची विचारधारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला महत्व यायचं. आता इलेक्टिव्ह मेरिट, निवडून येण्याची क्षमता, मग ती ज्याच्यात असेल त्याला घ्यायचं, तिकीट द्यायचं. असले प्रकार गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला देशात पाहायला मिळत आहेत, राज्यात पाहायला मिळत आहेत. तुम्ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये जर यादी बघितली कुणाची, तर त्याच्यातले किती जर पूर्वाश्रमीचे 50% पेक्षा जास्त पूर्वाश्रमीचे वेगळ्या पक्षात होते. तुम्ही पण घेतलं ना, रमेश वानडेंच्या मुलीला शेवटी घेतलं. मॅजिक फिगर ही महत्वाची असती. तुम्ही पण घेतले की तिकडची लोक. वानडेंच्या मुलीला रमेश दिलं. वानडेंची मुलगी सायली माझ्या पक्षाकडनं 2017ला निवडून आलेली होती. माझी मुलगी, माझी सायली त्यांनी घेतली. मी नाही घेतली. तसे बरेच आहेत. सचिन आहे, त्याच्यानंतर अमोल बावलकर आहे. हे बरोबर आहे. सगळे- सचिन दोडके हा राष्ट्रवादी तुतारीचा नगरसेवक होता, तो त्यांनी घेतला. हे वेगवेगळे त्यांनी घेतल्यानंतर आम्ही अमोल बालवडकर घेतले, आम्ही दत्ता भैरट घेतले, आम्ही इतर वेगवेगळे सहकारी घेतले. हे त्याबद्दल नुसतं गप्प बसणार नाही, नाही घ्या आमची, असं नाही चालत. राजकारणामध्ये काही काही गोष्टी ज्या त्या वेळेच झाल्या तरच त्याच्यातनं तुम्हाला. शिंदेच्या पण घरातला माणूस घेतला. कोण? एकनाथ शिंदेच्याही घरातला माणूस घेतला. कोण? शिंदेचा भाचा नाही का आला तुमच्याकडे? नाही नाही, काही ज्यावेळेस तुम्ही चर्चा करता त्यावेळेस तो कुणाचा वाचा आहे का कुणाचा, कुणाचा तरी पुतण्याचा जो भाचा असतो, मुलगा असतो, जावई असतो, काही ना काही असतो, त्यावेळेस एवढा वेळ मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी बघायला. त्यावेळेस पटपट निर्णय घ्यावे लागतात. कारण एबी फॉर्म द्यायचा दिवस असतो, त्यावेळेस त्या लोकांना कळतं आपल्याला एबी फॉर्म आला नाही, याचा अर्थ आपलं कट. किंवा दुसऱ्या पक्षातले घेतलेले असेल त्याला दिलं की तो लगेचच आपला फॉर्म भरायला जातो आणि तिथनं रिॲक्शन मिळते. रिॲक्शन आली की मग इतर राजकीय पक्ष देखील त्याच्यातनं आपल्याला काही साधता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करतात. पण सगळ्यांना तुम्ही एक रियुनियन करून जी एक रिॲक्शन दिलेली आहे, काय ट्रिगर पॉइंट होता रियुनियनच्या मागचा? असं पॉइंट नव्हता. त्यावेळेस कधी कधी ऑन दी स्पॉट निर्णय घ्यावे लागतात. पुढाकार कोणी घेतलेला? पुढाकार सुरुवात कोणी केली हे मीडियानी त्या ठिकाणी पाहावं. काय होतं, मी हे बोलत असताना मी दोन्ही महानगरपालिका पुरतं बोलतोय आणि मग त्याच्यातनं कधी वेगळा अर्थ काढला तर कारण असताना वेगळे प्रश्न निर्माण होतात. मला तसे वेगळे प्रश्न निर्माणच करायचे नाहीत. पण ही रियुनियन झालेली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवलेल्या नक्कीच होत्या.
की अशा तुम्ही पद्धतीनं तुम्ही तुम्ही आता मला विचारताय, तुम्ही ठाणे जिल्ह्यात कल्याण, अमरनाथ, डोंबिवली त्या भागात कुणाकुणाच्या युती झालेत ते जरा तपासा. म्हणजे लोकच म्हणतात हे त्यांनी कसं काय? विड्रॉ केलं, ते झालं, ते कारवाई झाली. ठीक आहे, नंतर तुमच्यासारख्या मीडियाने आवाज उठवल्यावर ते झाली ना. निर्णय तर झालाच होता ना. तो स्थानिक पातळीवर झालेला असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे, हे पण आमचे निर्णय स्थानिक पातळीवर झाले. बरं दादा, मला एक सांगा, तुम्ही महायुतीचा भाग आहात. आता हे इतकं सगळं झाल्यानंतर आता ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मला वाटतं भाजप देखील तुमच्यावर आरोप करते की अशा पद्धतीने जे सांगितलं जात आहे की ट्रान्सपोर्ट फ्री करणार वगैरे, हे खरंच शक्य नाहीये. इकडे देखील अनेक तशा रिॲक्शन झालेल्या आहेत. हे सगळं झाल्यानंतर आता पुन्हा ह्या निवडणुका संपल्यावर महायुतीमधलं ते जे रिलेशन आहे असंच अबाध्य राहील असं वाटतं तुम्हाला? त्यामध्ये आम्ही वरच्या लोकांनी समंजस भूमिका घेतलेली आहे. आम्ही पुढेही घेत राहू. त्याच्यामुळे आमचे रिलेशन चांगले राहतील. बरं, केवळ पिंपरी चिंचवड किंवा पुणे नाही तर तुम्ही नाशिक ला देखील लढतायत. अनेक ठिकाणी तुम्ही प्रचार सभा घेताय. मला असं वाटतं नुकतंच तुम्ही सांगली, परभणी, अमरावती, नगर आणि कोल्हापूर या ठिकाणी देखील कॅन्डिडेट्स दिलेले आहेत. काय वाटतंय, किती सीट्स या ठिकाणावरून तुम्हाला मिळू मी शकतील? तुम्हाला सांगू का, मी अनेक निवडणुका, मी 91ला खासदार झालो पहिला. अतिशय तरुण वयात पक्षाने त्यावेळेस मला संधी दिली होती, पवार साहेबांनी आणि राजीव गांधींनी. खरं पवार साहेबांनी दिली होती, पण राजूजी त्यावेळेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आणि ती संधी दिल्यानंतर आजपर्यंत 92, 97, 2002, 2007, 2012 आणि 2017 ह्या 6 निवडणुका मी लढवल्यात. 6 निवडणुकीमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यावेळेस कधीच हे इतके येतील तितके येतील असं सांगता येत नाही. माझा उद्देश असतो आपण काम करत राहणं, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करणं, वातावरण निर्मिती करणं, आपली भूमिका स्पष्टपणे जनतेच्या समोर मांडणं. आपली जी भूमिका मांडू ती व्यवहारी असली पाहिजे, ती अभ्यासपूर्ण असली पाहिजे. ही माझी कामाची पद्धत आहे आणि त्या प्रकारे मी करतो. त्याच्यामुळं मी इतरांच्या सारखं आमचे 125 निवडून येणार आहेत, आमचे इतके निवडून येणार आहेत. मला कुणीतरी मध्ये पिंपरी चिंचवडला विचारलं, ते म्हणतात 125 निवडून येणार आहेत. म्हणलं 125 निवडून येणार आहेत तर राहतील किती? तेवढे आमचे निवडून येतील. आता काय बोलायचं त्यांना? त्याच्यामुळे असं काही नसतं. मतदार राजा हा महत्वाची भूमिका बजावतो. आणि आपण बघा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये लोक विचार करतायत, कारण 9 वर्ष या सगळ्या गोष्टीला ते त्रासून गेलेले. रोज त्यांना ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय आणि त्यांची पेशन्स, सहनशीलता संपलेली आहे. तुम्ही ट्रॅफिकचा विषय टार्गेट करताय, तुम्ही तिथं रिलीफ देण्याचा प्रयत्न करताय लोकांना. मात्र पुण्यामध्ये पाणी साचण्याचा प्रश्न हा, म्हणजे आता दरवर्षी पाऊस पडला की पाणी साचतंय. तर नेमकं सुयोग्य विकास होत नाही असं वाटतंय का तुम्हाला? त्याचं एकमेव कारण, ज्यावेळेस वसुंधरा पृथ्वी तयार झाली त्यावेळेस निसर्गाने जे काही ओढे, नाले, नदीचा उगम, नदी कुठपर्यंत जाते आणि कुठं मिळते समुद्राला, उगमापासून असताना ती किती लहान असते, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तिला मिळणारे ओढे, नाले, उपनद्या, ह्या सगळ्या ज्या काही आहेत, त्याच्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये पूर्ण जे भौगोलिक, आज देशामध्ये सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका पुणे, एवढा व्याप वाढलेला आहे. त्याच्यावर काही भागात कचरा पण उचलला जात नाही, साफसफाई पण केली जात नाही, ही दुरावस्था आहे, पाणी पण मिळत नाही. आणि तिथले ओढे नाले ह्या बिल्डर लॉबीनी, ज्यांचे इंटरेस्ट आहेत बांधकामामध्ये, बांधकाम करायचं, ग्राहकाच्या विकायचं आणि निघून जायचं, ह्यांनी बऱ्याचशा ठिकाणी हे ओढे नाले बुजवलेले आहेत. आपल्या पुण्यातली राम नदी म्हणून आहे, राम नदी, बाणेर मध्यवाती, त्या नदीचं ओढा दाखवला. नदी म्हटल्यानंतर सेटबॅक वेगळा असतो, ओढा दाखवल्यावर सेटबॅक कमी होतो. अशा पद्धतीनं फायदा करून घेतला. आणि आता पावसाचं पाणी पडल्यावर वरनं पाणी डोंगर माथ्याने ज्यावेळेस
येतं त्यावेळेस ते वाट काढतच नदीकडे जातं. कुठेही वर पडलेलं पाणी शेवटी ते ओढ्या नाल्याच्या मार्फत नदीलाच मिळतं. हे जे काही बांधकामं झाली किंवा तुमच्या ओढ्यावरच स्लॅब टाकले आणि त्याच्यावर बांधकामं केली. मध्ये मी हिंजवडीला ते बसेस बघा निम्म्या पाण्यात जात होत्या आणि हिंजवडी पाण्यात मलाही ते योग्य वाटलं नाही. मी तिथं गेलो, 2दा गेलो, हे सगळं बघितलं. सगळ्या एजन्सीला PMC, PCMC, MIDC, PMPML, PWD, नॅशनल हायवे ह्या सगळ्यांना एकत्र केलं आणि ज्याची त्याची कामं म्हणलं इमारत असली तरी पाडायची. तुम्ही जाऊन बघा तिथं जे पाण्याचा प्रवाह अडवण्याचं काम करून पाणीचं बाहेर न काढून दिलं. तिथं जो गाळा येत होता तोही आम्ही तोडला आणि त्याच्यातून पाणी ते बाहेर काढण्याची व्यवस्था केली. बेकायदेशीर होतं त्याच्यावर काही अडचण आली नाही. अलीकड मशिनरी पोकलँड JCB वगैरे वगैरे निघालेले आणि त्या पद्धतीनं हे सगळं नीटपणे केलं. आता पुढच्या वेळेस तिथं एवढं पाणी साठणार नाही. आता पण उद्याच्या निवडणुका संपल्या की तुम्हाला आश्चर्य वाटेल पुढे 3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाही. थेट लोकसभा येईल, मग विधानसभा, मग ह्या सगळ्या मध्ये ZP एक लागतील आता. नाही, ते आता संपले. ते आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं 31 जानेवारीच्या आत संपवा. पण थोडासा आरक्षणाचा मुद्दा काही जिल्हा परिषदेमध्ये राहिलाय तेवढ्या जरा मागे ठेवतील. पण बाकीच्या आता कुठल्याही क्षणी लागतील असं माझं स्वतःचं मत आहे. अर्थात तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. त्याच्यामुळं मी तर हे सगळं झालं की हे जे काही मला जाणवलेलं आहे त्याच्याच मागे लागलं. पण पाऊस पण असा पडतो, कमी वेळामध्ये भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे हवामान आणि क्लायमेट चेंज हा देखील तितकाच गहन बरोबर विषय आहे. तरी ते जरी असलं तरी देखील वरच्या भागात पाऊस निचरा पडला झाला पाहिजे तर पाण्याचा. धरणं आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे क्रीडांगण होती, मैदानं होती, पाणी मुरायचं. आता तुमची जर 10 एकरात सोसायटी असेल तर एकतर ते कॉन्क्रीटचा रस्ता केला जातो, पेवर टाकले जातात, लॉन ठेवलं जातं, ग्रीनरी केली जाते, पाणी मुरायला जागाच नाही. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं कंपल्सरी करून मी माझ्या जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे आम्ही सोलर पॅनल बसून अपारंपरिक ऊर्जेचा जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही जर एका सोसायटीचे चेअरमन असाल आणि त्या सोसायटीचं वर्षाचं वेगवेगळं बिल जे कॉर्पोरेशनला भरता ते समजा एक 50 लाख असेल तर तुम्हाला 20% सवलत द्यायची. आणि तुम्हाला सांगायचं ही 20% सवलत केव्हा तुम्ही तिथं सोलर पॅनल बसून आता जी काही थर्मल, विंड, हायड्रो, गॅस ह्या सगळ्यातनं न्यूक्लिअर मिळणारी वीज कमी करून तुम्ही ती अपारंपरिक ऊर्जा घ्यायला लागला तर प्रदूषण कमी होणार आहे. गोष्टी खूप आहेत, इच्छाशक्ती पाहिजे. पण मला सांगा की शहरामध्ये केवळ फ्लायओव्हर असेल किंवा ब्रिज बांधले तर अशाने विकास होणार आहे की आपली शहरं खरंच युरोपियन कंट्री सारखी राहण्यासाठी अशी समाधानकारक कधी होतील? म्हणजे त्यामध्ये पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टचा वापर तिथले लोक, नागरिक जितके मोठ्या प्रमाणावर करतील आणि वाहनांची संख्या रोडवरची जेवढी तुम्ही कमी करू शकाल त्याच्यातून हे सगळं निष्पन्न होणार आहे. त्याला तोच कार्यक्रम आम्ही ह्या दोन्ही कॉर्पोरेशनमध्ये लोकांना मी सारखं सांगतोय आणि लोकांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. बघू आता मतदार मी आव्हान केलेलं आहे. मतदार कसा प्रतिसाद देत आहे तो 16 तारखेला काउंटिंगला कळेल. पुणे रिंग रोड कधीपर्यंत सुरू होणार? पुणे रिंग रोड मधले काही भाग हे ऑलरेडी काहीतरी मला वाटतं 10 टेंडर टोटल आहे. त्याच्यातली 10 का 12 त्याच्यातली काही टेंडर निघाली. आता 3 टेंडर राहिली होती काही कारणाने रद्द केलेली, ती रिकॉल केली, आता ती पण होतील. त्याच्यामुळे एक मेन रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड आहे, त्याचं काम काही भागात तर सुरू झालेलं आहे, जमीन ॲक्वायर केलेली आहे. दुसरा मात्र PMRDAचा रिंग रोड आहे, तोही आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. हे झालं की त्याच्याही मागं लागू. अगदी एक छोटा रॅपिड फायर तुम्हाला विचारते, पुणे की बारामती? कशाबद्दल? एक सांगा, कुठलं आवडतं? पुणे अधिक आवडतं की बारामती?
पुण्यामध्ये असणारी बारामती दोन्ही आवडतं. पुणे की पिंपरी चिंचवड? दोन्ही शहरं मी तिथं राहिलेलो. आता पुण्यातच माझं घर आहे, इथंच बसलोय आपण. फडणवीस की शिंदे? काय झालं, मी दोघांशी पण मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आज त्यांच्याबरोबर काम करतोय. त्याच्या संदर्भामध्ये मला दोघांची कामाची पद्धत वेगवेगळी आहे. उद्धव ठाकरे की राज ठाकरे? दोघं भाऊ आता एकत्र झालेले आहेत, त्यांना शुभेच्छा. कोण जास्त जवळ आहे, काका की बहीण सुप्रिया? पहिल्यांदा मी जन्माला आलो तेव्हा काकांना पाहिलं, तेव्हा काका, आणि नंतर माझ्या जन्माच्या नंतर सुप्रिया आली, त्याच्यामुळे नंतर सुप्रिया. सगळ्यात जास्त लाडका कोण आहे, पार्थ की जय? दोन्ही आहेत बाबा. राजकारणात तुमचा वारसा कोण चालवणार, पार्थ की जय? ते आपण काही सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये शेवटी तुम्ही लोकांना काय हवंय ते घडत असतं. अजितदादांना जेवणामध्ये काय आवडतं, व्हेज की नॉनव्हेज जास्त? मासा, नॉनव्हेज. आवडती कार कोणती, लेक्सस की लँड क्रुझर? लेक्सस. बरं अजितदादा, मुंबईत प्रचाराला येत नाही तशी मुंबईकरांची देखील भावना आहे. काय झालं, माझ्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या असल्यामुळं आम्ही हेलिकॉप्टर, विमान सगळ्याचा वापर केला तरी 4 सभा जास्तीत जास्त घेऊ शकतो, जास्तीत जास्त 5. कारण सकाळी 10-11ला सभा सुरू करायच्या म्हटलं तर लोक पण आता ह्या मीडिया आणि सगळ्या बाबी असल्यामुळं ते पण कधी पण सभेला उपस्थित राहतील असं काही होत नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त 5 सभा होऊ शकतात. आणि त्या 5 सभा घ्यायचं म्हटलं तर आपल्याला पण सगळीकडे जावं असं वाटतं, पण ते शक्य होत नाही. म्हणून आम्ही पण कामाची बाबा कुठं मुंबई, ठाणे ह्या परिसरामध्ये तिथं तटकरे साहेबांनी बघायचं, विदर्भात प्रफुल्लबाईंनी बघायचं, काही ठिकाणी मुश्रीफ साहेबांनी, काही ठिकाणी दत्ता भरणेंनी, काही ठिकाणी बाबासाहेब पाटलांनी, काही ठिकाणी भुजबळ म्हणजे समीर आणि नरहरी झिरवाळ, असं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या, काही ठिकाणी आदिती, काही ठिकाणी मी कामाची विभागणी केली. आणि जिथं मला जाता येत नाही तिथं मी व्हिडिओ पाठवतो. कारण कधी कधी आम्ही तिथं सभा असती, कधी ह्याच्यावर पण आम्ही बोलतो, म्हणजे फोनवर पण भाषण करतो. त्याला आता इलाज नाही, कारण इतका कमी काळ असतो. त्या कमी काळात काही रोड शो करावे लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आजकाल दादा गुलाबी जॅकेटमध्ये काय दिसत आहेत? गुलाबी जॅकेट रोजच नेहमीच असतं. आज मी घातलं. लोकांना वाटेल ह्याला काही दुसरं जॅकेट मिळत नाही का काय गोष्ट. आता रोज हीच साडी घेऊन तुम्ही मुलाखती केल्या, लोक म्हणतील नाही एवढीच साडी आहे काही, एकच साडी. रगड असल्या 10 साड्या असतील, पण लोकांना काय माहिती. त्याच्यामुळे थोडस आज वेगळं जॅकेट घातलेलं आहे. पण गुलाबी रंगावरचं प्रेम कमी नाही झालं असं म्हणतात? नाही, कमी नाही झालं. गुलाबी रंग कसा सगळ्यांना हवासा वाटतो, त्याच्यावरचं प्रेम कमी नाही झालेलं. तेव्हा का तिथं गुलाबी फुल आहेत, पिंक रोज. एन्काउंटर मध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.